नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सरकारने प्रस्तावित केलेले महत्त्वाचे नदीजोड प्रकल्प हे कसे असणार आहेत आणि याचा जास्त फायदा मराठवाड्याला मिळणार आहे की नाशिक जिल्ह्याला, याविषयी संपूर्ण माहिती आज आपण बघणार आहोत। मित्रांनो, खरं तर प्रस्तावित असलेल्या नदीजोड प्रकल्पांचा फायदा हा नाशिक विभागाला जास्त प्रमाणात मिळावा अशा पद्धतीची योजना नाशिक जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी करून घेतली आहे। म्हणजे जेव्हा ही योजना राबवली जाईल तेव्हा पाणी हे गोदावरी नदीत थेट न सोडता ते आधी नाशिक जिल्ह्यातील विविध धरणात सोडले जाणार आहे। मित्रांनो, व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। या चॅनलवर असेच अपडेट येत असतात, तेव्हा चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि आपण आपल्या टेलिग्रामला लवकर जॉईन व्हा। त्या ठिकाणी असे अपडेट आपण टाकत असतो, त्याची लिंक ही डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। मित्रांनो, या नदीजोड प्रकल्पांचे स्वरूप कशा पद्धतीचे आहे ते आधी आपण जाणून घेऊ। यामध्ये कोकणातील जे काही वाहून जाणारे व गोदावरी खोऱ्यातील पार या नदीचे पाणी मराठवाड्याला मिळावे यासाठीची पार आणि गोदावरी नदीजोड योजना प्रस्तावित आहे। या योजनेसाठी 2744 कोटी रुपयांचा निधी खर्च होणार आहे। या माध्यमातून 3.42 टीएमसी पाणी उपलब्ध होणार असून ही योजना मराठवाड्यासाठी प्रस्तावित असली तरी प्रत्यक्षात पार नदीतून पाणी लिफ्ट केले जाणार असून नाशिक मधील करंजवण, पुणेगाव या धरणात सोडण्यात येणार आहे। त्यामुळे हे धरणे भरल्यानंतरच पाणी मराठवाड्याला दिले जाईल। दमनगंगा, वैतरणा, गोदावरी नदीजोड प्रकल्पाचे स्वरूप। या नदी जोड प्रकल्पासाठी 3292 कोटी रुपये खर्च प्रस्तावित आहे। या योजनेमुळे 7.13 टीएमसी पाणी मराठवाड्याला उपलब्ध होणार आहे। परंतु या योजनेचा प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करताना नाशिक जिल्ह्याला जास्तीचा लाभ कसा होईल याची काळजी घेण्यात आली आहे। या योजनेचे पाणी पाईपलाईनच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्यातील व सिन्नर तालुक्यातील कादवा धरणामध्ये सोडले जाणार आहे। जेव्हा कादवा धरण पूर्णपणे भरेल तेव्हा ते पाणी मराठवाड्यासाठी गोदावरी पात्रात सोडले जाईल। दमणगंगा, एकदरे, गोदावरी प्रकल्पाचे स्वरूप। ही तिसरी प्रस्तावित नदीजोड योजना असून ती 875 कोटी रुपयांची आहे। या योजनेच्या माध्यमातून 5.4 टीएमसी पाणी मराठवाड्याला मिळेल असे सांगण्यात येते। परंतु या योजनेचे पाणी देखील नाशिक जिल्ह्यातील वाघाड धरणात सोडण्याचे प्रस्तावित केले आहे। परंतु हे तिन्ही नदी जोड प्रकल्प मराठवाड्यातील पाण्याची समस्या कायमस्वरूपी मार्गी लागावी याकरिता प्रस्तावित करण्यात आलेले आहे। परंतु नाशिक जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी व नागरिकांनी या योजनांचे पाणी स्वतःच्या जिल्ह्यातील विविध धरणांमध्ये वळवून शेतीची सिंचन क्षमता वाढवणार असल्याचे जलतज्ञांचे म्हणणे आहे। यावरून दिसून येते की हे नदीजोड प्रकल्प जरी मराठवाड्यासाठी असले तरी नाशिक जिल्ह्यातील पाण्याची भूक भागवून नंतरच मराठवाड्यासाठी या पाण्याचा फायदा होणार आहे। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढेच। व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। नक्की सबस्क्राइब करा। आपण परत भेटू एका नवीन अपडेट सोबत एका नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।